नमस्कार मुलांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आपण इयत्ता 7व्या वर्गातील आपले जे युनिट नंबर 3 आहे, त्याच्या आपण नवीन चॅप्टरला काय करत आहोत, सुरुवात करत आहोत. तर बघा आपलं जे युनिट आहे 3 युनिट आहे आणि त्याचा त्याचा आज काय अभ्यासणार आहोत आपण 3.5 द रेड हेडेड लीग ही जी स्टोरी आहे ती आपण म्हणजे अभ्यासणार आहोत. तर बघा द रेड हेडेड लीग म्हणजे काय? द रेड हेड म्हणजे काय? जे डोक्यावरचे जे लाल केस असतात आणि लीग म्हणजे संघटना. तर या स्टोरीमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला एक शर्लॉक होम्सची स्टोरी दिलेली आहे. जे ब्रिटिश ऑर्थर होते काय त्यांचं नाव कोनन डॉयल त्यांनी ही स्टोरी लिहिलेली आहे आणि शर्लॉक होम्स त्यांचं मेन कॅरेक्टर आहे. तर आपल्याला ही जी स्टोरी आहे तर ती अभ्यासायची आहे, की जी मेन म्हणजे शर्लॉक होम्स कसे ते डिटेक्टिव्ह होते, कसे शोध लावायचे आणि ही खूप फेमस अशी नॉव्हेल आहे. आपण वाचली असेल, त्याच्यावर मूव्हीज वगैरे सुद्धा बनलेल्या आहेत. तर शर्लॉक होम्सच्या तुम्ही मूव्ही पण बघितलेल्या असेल. तर हे कादंबरीमधलं एक कोनान यांनी लिहिलेलं काय आहे, एक खूप मजेशीर आणि खूप असं क्युरियस म्हणजे उत्सुकता वाढवणारं असं जे एक कॅरेक्टर आहे. तर ते कॅरेक्टर काय आहे आपल्याला इथे अभ्यासायला इथे आहे. आता बघा मिस्टर जे होम्स आहे, त्यांनी ह्या प्रकरणाचा शोध कसा लावला, तर ते नंतर एक्सप्लेन करतात, की त्यांना म्हणजे त्यांनी कशाप्रकारे हे या गुन्हेगारांचा शोध लावला आणि आणि त्यांना या प्लॅनबद्दल कसं माहीत झालं. तर बघूया. लेटर होम्स एक्सप्लेन म्हणजे काही वेळानंतर गुन्हेगार पकडल्यानंतर मिस्टर होम्स आहेत, शर्लॉक होम्स हे डिटेक्टिव्ह ते एक्सप्लेन करतात. डॉक्टर वॅटसन हाऊ इज रिसॉल्व्ह द मिस्ट्री. बघा लेटर होम्स एक्सप्लेन की डॉक्टर वॅटसनला सांगतात हाऊ ही रिसॉल्व्ह द मिस्ट्री म्हणजे त्यांनी हे जे रहस्यमय जी गोष्ट घडली त्यांनी कशी सॉल्व्ह केली, जी मिस्ट्री होती ती कशी सॉल्व्ह केली ते सांगतात. बघा. ही हॅड बिकम सस्पिशियस बिकॉज ऑफ द स्ट्रेंज ॲडव्हर्टिजमेंट ऑफ द जॉब दॅट नीडेड. ते सर्वप्रथम म्हणतात की ही हॅड बिकम सस्पिशियस म्हणजे त्यांना पहिलेच काय सस्पिशियस होते, डाऊटफुल होते. कशाबद्दल? बिकॉज कारण ऑफ द स्ट्रेंज ॲडव्हर्टिजमेंट ऑफ द जॉब दॅट नीडेड रेड हेडेड मेन म्हणजे त्यांना जी ॲडव्हर्टाइजमेंट होती की रेड हेड जी लीग संघटना आहे ते लाल केस असलेल्या माणसांनाच म्हणजे का बरं जॉब होते हे त्यांना पहिलं कारण होतं त्यांना डाऊट येण्याचं. मिस्टर विल्सन टू बी अवे फ्रॉम हिज शॉप फॉर सम आवर्स एव्हरी डे आणि जे गुन्हेगार होते तो त्याचा स्पॉल्डिंग जो असिस्टंट होता आणि सर डंकन रॉस जो होता तर यांना गुन्ह्याचे जेव्हा प्लॅन करणार होते तर त्यांना काय करणार होते त्यांचं प्लॅन काय होतं. मिस्टर विल्सन टू बी अवे फ्रॉम हिज शॉप म्हणजे मिस्टर विल्सनना त्यांच्या दुकानापासून काही काळासाठी त्यांना दूर ठेवायचं होतं. फॉर सम हॉर्स आवर्स एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी त्यांना 2-4 तास त्या दुकानापासून दूर कसं ठेवता येईल ह्याच्यासाठी हा प्लॅन करण्यात आलेला होता. इन हिज ॲब्सेन्स म्हणजे ते जेव्हा दुकानात नसतील म्हणजे गैरहजर असतील तेव्हा क्ले अँड हिज रेड हेडेड कंपेनियन वॉन्टेड टू डिग अॅन अंडरग्राउंड टनल. तर बघा जो क्ले होता अ, म्हणजे जो स्पॉल्डिंग होता, तर क्ले अँड हिज रेड हेडेड कंपेनियन जे क्ले होता, असिस्टंट होता स्पॉल्डिंग आणि जे डंकन रॉस जो होते, जे गुन्हेगार होते, तर हे त्यांनी काय केलं हिज रेड हेडेड कंपेनियन वॉन्टेड टू डिग अंडरग्राउंड टनल. तर त्यांना काय करायचं होतं, की मिस्टर जे विल्सन होतं त्यांच्या शॉपपासून ते बँकपर्यंत अंडरग्राउंड टनल खोदायचं होतं. म्हणजे बोगदा खोदायचा होता त्यांच्या मिस्टर विल्सन यांच्या तळघरातून सेलर ते बँकेचं जे सेलर आहे तिथपर्यंत त्यांना टनल खोदायचं होतं आणि या कामासाठी मिस्टर जे विल्सन आहे त्यांना बाहेर ठेवायचं होतं त्यांना. सो मिस्टर विल्सन हाऊस टू द बँक आणि तो जो मिस्टर जे विल्सन होतं त्यांच्या घरापासून काय होती बँक खूप जवळ होती आणि त्यांना बोगदा खोदायचा होता. युजिंग द टनल दे प्लॅन टू स्टील द गोल्ड अँड गो बॅक टू मिस्टर विल्सन्स हाऊस आणि त्यांचा प्लॅन काय होता युजिंग द टनल म्हणजे तो बोगद्याचा उपयोग करून त्यांना काय करायचं होतं दे प्लॅन टू स्टील द गोल्ड म्हणजे जे बँकेच्या तळघरात जे सोनं होतं ते त्यांना स्टील म्हणजे काय चोरी करायचं होतं अँड गो बॅक टू मिस्टर विल्सन हाऊस आणि ते सोनं घेऊन मिस्टर विल्सनच्या घरी यायचं होतं. कारण ते घर त्यांच्या म्हणजे त्यांच्या बँकेच्या जवळ होतं आणि ते त्यांना सोपं पडणार होतं. बघा. होम्स फाउंड फ्रॉम द डिस्क्रिप्शन ऑफ विल्सन्स असिस्टंट दॅट ही वॉज द क्रिमिनल क्ले आणि त्यांना म्हणजे जेव्हा असिस्टंटला पाहिलं स्पॉल्डिंगला तर तेव्हा त्याच्याबद्दल त्यांनी चौकशी केली अँड
होम्स फाउंड आणि त्यांना असं कळलं फ्रॉम द डिस्क्रिप्शन, म्हणजे त्यांना जे अशा वर्णनानुसार कसं कळलं की विल्सन्स असिस्टंट, म्हणजे विल्सनचा जो असिस्टंट होता स्पॉल्डिंग, दॅट ही वॉज द क्रिमिनल क्ले. आणि त्याचं ओरिजिनल नाव होतं, स्पॉल्डिंगचं जे ओरिजिनल नाव होतं तर त्याचं नाव होतं जॉन क्ले. आणि जॉन क्ले हा काय होता, प्रख्यात क्रिमिनल होता, म्हणजे खूप मोठा गुन्हेगार होता. आणि स्पॉल्डिंग आणि क्लेचं हे वर्णन मॅच होत होतं, म्हणजे स्पॉल्डिंग हा खोटं नाव करून मिस्टर विल्सन यांच्या घरी तो राहायला आलेला होता. ही गेस दॅट द क्रिमिनल्स वर डिगिंग द टनल ॲज देअर वॉज अ बँक नियर द हाऊस. बघा, ही गेस दॅट म्हणजे त्यांनी असं गेस केलं, अंदाज बांधला, द क्रिमिनल्स वर डिगिंग द टनल ॲट देअर वॉज अ बँक नियर द हाऊस. आणि त्यांनी असा अंदाज बांधला की क्रिमिनल्स वर डिगिंग द टनल, ते जे बोगदा खोदत आहे, डिग म्हणजे खोदणे, बोगदा खोदत आहे, ॲज देअर वॉज अ बँक नियर द हाऊस. आणि जे बँकेच्या जवळ जे घर आहे त्या ठिकाणीच ते काय करत आहेत, टनल खोदत आहेत आणि बोगदा खोदत आहेत. तर बघा, ही सस्पिशियन was confirmed when Clay opened the door. The knees of his trousers were wrinkled and straight. आणि हेच त्यांनी शोधण्यासाठी त्यांना वाटलं की जर हे कोणाच्या घरापासून बोगदा खोदत असतील तर खोदताना हे जेव्हा काम चालू असेल तर जो कोणी डोअर ओपन करेल त्याच्या ट्राउझर्सला, त्याच्या पॅन्टला कसले तरी क्लेचे किंवा असे डाग लागलेले असतील. बघा, हे सस्पेशियन वॉज कन्फर्म. आणि त्यांचा जो सस्पेशियन होता, म्हणजे त्यांचा जो अंदाज होता कन्फर्म, त्याच्याने त्यांना कन्फर्म झालं, त्यांना खात्री झाली वेन क्ले ओपन द डोअर. क्ले म्हणजे कोण आहे, जो स्पॉल्डिंग त्यांचा असिस्टंट होता, त्यांनी जेव्हा दरवाजा ओपन केला, द नीज ऑफ हिज ट्राउझर्स, म्हणजे त्यांचे जे पॅन्टचे जे गुडघ्याचा भाग होता, वेअर रिंकल्ड अँड स्ट्रेंड. रिंकल्ड म्हणजे तिथे असे रिंकल पडलेले होते, चुरघळलेला होता, अँड स्ट्रेंड, आणि त्यांच्या ट्राउझरला काय होता, स्पॉन्डेड म्हणजे क्लेच्या पॅन्टला, ट्राउझरला कसले तरी डाग होते. डॉक्टर वॅटसन ॲडमायर्ड द रिझनिंग ऑफ होमलेस ॲज ऑलवेज. तर डॉक्टर जे वॅटसन होते, ॲडमायर म्हणजे ते नेहमी म्हणजे मान्य करायचे, ॲडमायर द रिझनिंग ऑफ होम्स ॲज ऑलवेज. आणि नेहमीच्या अंदाजाप्रमाणे जो त्यांचा अंदाज होता तो काय होता, अगदी बरोबर होता. तर बघा, अशा प्रकारे मुलांनो ही जी स्टोरी आहे आणि मिस्टर जे शार्लॉक होम्स आहेत त्यांनी ही मिस्ट्री कशी सॉल्व्ह केली ते आपण बघितलेलं आहे. की दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी म्हणजे जेव्हा विल्सनच्या घराच्या आजूबाजूला गेले त्यांना बँक सापडली आणि मग बँकेत जाऊन त्यांनी विचारलं तिथल्या चेअरमॅनला. त्यांनी सांगितलं की इथे आमच्या बँकेने सोनं गहाण घेतलेलं आहे फ्रान्सकडून आणि आमच्या तळघरात मोठे मोठे बॉक्स ठेवलेले आहेत. मग होम्सच्या लक्षात आलं की बँकेचं आणि विल्सनचं घर जवळ आहे आणि गुन्हेगारांना काय पाहिजे, ते जवळचं घर पाहिजे होतं. आणि त्यांची जी योजना होती की विल्सनच्या घरापासून बँकेच्या तळघरापर्यंत त्यांना जे खोदायचं होतं, टनल खोदायचं होतं, त्यासाठी मिस्टर विल्सन यांना त्यांना त्यांच्या घरापासून दूर ठेवायचं होतं. आणि याच्यासाठीच त्यांनी हा प्लॅन केला होता. आणि हा जो सस्पिशियस प्लॅन होता बँक रॉबरीचा, तो होम्स यांनी काय त्यांच्या तीक्ष्ण निरीक्षणामुळे, त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि त्यांच्या हुशारीमुळे त्यांनी काय केलं, ते सॉल्व्ह केलं. तर अशा प्रकारे आपण अशी सुंदर स्टोरी आपण अभ्यासलेली आहे. आय होप तुम्हाला सुद्धा मजा आली असेल. तर बघा, आपण बघूया या स्टोरीमध्ये जे हार्ड वर्ड्स आलेले आहेत तर याचे जे मीनिंग्स आहेत ते काय करूया आपण समजून घेऊया. तसं मी तुम्हाला समजावताना सांगितलेलंच आहे. बघा बघा मीनिंग बघू. इथे काय दिलेलं आहे, लीग दिलेलं आहे. तर लीग म्हणजेच काय मुलांनो, अन असोसिएशन ऑर अ फॉर्मल ग्रुप ऑफ पीपल. लीग म्हणजेच काय, आपण त्याला काय म्हणू, संघटना म्हणू. तर ही संघटना कोणाबद्दल आहे, अन असोसिएशन ऑर अ फॉर्मल ग्रुप ऑफ पीपल, म्हणजे लोकांचा असा जो ग्रुप असतो त्याला लीग म्हटली जाते. किंवा खूप सारे लोक मिळून काय करतात, एक संघटना तयार करतात, तर त्या संघटनेला काय म्हणतात, लीग असं म्हटलं जाते. बघा, मग आहे एल्डरली. एल्डरली म्हणजे काय, ओल्ड पास्ट हिज मिडल एज, म्हणजे मध्यम वयापेक्षा जो वयाने मोठा असतो, म्हणजे आफ्टर 40-50 ज्या अबाव असतात तर त्यांना एल्डरली. एल्डरली म्हणजे काय, वयस्कर. एल्डरली म्हणजे वयस्कर. तर काय दिलेलं आहे, एल्डरलीचं ओल्ड पास्ट हिज मिडल एज, म्हणजे म्हणजे मिडल एज आहे, मध्यम वर्ग आहे, ते पार केलेला म्हणजे वयस्कर. आता फायरी म्हणजे काय, लाईक फायर ब्राईट रेड, म्हणजे लाल असं आगीचा जसं रेड रंग असतो तशा लाल रंग. बघा, पॉन ब्रोकर म्हणजेच काय म्हणू आपण, जे सावकार वगैरे म्हणतो, जे सोनं गहाण ठेवतात त्या बदल्यात पैसे देतात त्यांना पॉन ब्रोकर म्हणतात. बघा काय दिलेलं आहे, अ पर्सन हू लेंड्स मनी अँड इंटरेस्ट वेन व्हॅल्युएबल थिंग्स आर केप्ट विथ हिम टिल द लोन इज
रिपेड म्हणजे काय, अ पर्सन हू लेंड्स मनी म्हणजे जो असा मनुष्य असतो तो लोकांना पैसे उधार देतो अँड इंटरेस्ट व्याजाने पैसे उधार देतो वेन व्हॅल्युएबल थिंग्स आर केप्ट विथ हिम म्हणजे एखादी व्हॅल्युएबल थिंग्स म्हणजे तुमच्याकडे सोन्याचे काही दागदागिने असतील ते तुम्हाला त्याच्याकडे ठेवावं लागते, त्या बदल्यात तो तुम्हाला पैसे देतो अँड विथ हिम टिल द लोन इज रिपेड आणि मग ते जे आपल्याला वस्तू परत घ्यायची असेल तर त्याच्या ते आपण घेतलेले पैसे आणि त्याचा इंटरेस्ट म्हणजे व्याज त्याला परत द्यावं लागतो. म्हणजे सोन्याचा जो व्यापारी असतो सोने गहाण ठेवून पैसे उधार देतो त्याला काय म्हणू आपण, पॉन ब्रोकर म्हणू. मग बघा रेड हेडेड आहे. तर रेड हेडेड म्हणजे काय, अ पर्सन विथ रेड हेअर म्हणजे ज्यांचे लाल रंगाचे केस आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे, रेड हेडेड. मग आहे नॉमिनल. नॉमिनल म्हणजे काय, इझी, सिंपल, साधं, सरळ. तर नॉमिनल काय आहे, इझी, सिंपल म्हणजे साधं सरळ. मग फाउंडेड, फाउंडेड म्हणजे स्टार्टेड म्हणजे सुरुवात करणे. स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे ज्याला आपण चौक वगैरे म्हणतो त्याला काय म्हणतो, स्क्वेअर. अ प्लेस वेअर टू सिटी रोड्स क्रॉस इज अदर म्हणतो ना आपण, असं चौकात असे जे दोन रोड असतात ते एकमेकांना क्रॉस करतात आणि जो मधला रोड असतो त्याला काय म्हणतो आपण, स्क्वेअर असं संबोधतो. बघा मग आहे स्ट्रँड. स्ट्रँड म्हणजे काय आहे, अ फेमस प्लेस इन लंडन म्हणजे लंडन या शहरातील स्ट्रँड काय आहे, हा एका एरियाचं नाव आहे, फेमस प्लेस आहे. फेमस म्हणजे सगळे लोक त्याला ओळखतात. तर फेमस प्लेस आहे इन लंडन. स्ट्रँड हा लंडन मधला एक फेमस प्लेस आहे म्हणजे जागा आहे. टेक द क्रिमिनल्स बाय सरप्राईज म्हणजे काय, टेक द क्रिमिनल बाय सरप्राईज म्हणजे जे क्रिमिनल आहेत, जे गुन्हेगार आहेत त्यांना रंगे हात पकडणे. काय दिलेलं आहे, टेक द क्रिमिनल्स बाय सरप्राईज म्हणजे रंगे हात पकडणे म्हणतो आपण ते. तर कॅच द क्रिमिनल्स म्हणजे जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडणे विदाऊट गिव्हिंग देम वॉर्निंग म्हणजे त्यांना कुठली पत्ता नसता, त्यांना कुठलेही वॉर्न न करता म्हणजे कुठलंही त्यांना काही माहित नसतं त्यांना म्हणजे त्यांना पकडणं, कॅच करणं. तर त्याला काय म्हणू आपण, टेक द क्रिमिनल्स बाय सरप्राईज म्हणजे रंगेहात पकडणे. बघा मग आता हे बाकीचे जे शब्द आहेत बघा मग काय दिलेलं आहे, स्टॉप्ड ऑल द होल्स. स्टॉप्ड ऑल द होल्स म्हणजे जे संपूर्ण जे रस्ते आहेत किंवा दरवाजे आहेत त्यांना बंद करणे. क्लोज ऑल द रूट्स बाय विच क्रिमिनल मे इस्केप म्हणजे अकॉर्डिंग टू आपल्या चॅप्टरनुसार काय दिले आहे, स्टॉप्ड ऑल द होल्स म्हणजे जे क्रिमिनल्स असतात, जे गुन्हेगार असतात ते आपल्या पळण्यासाठी वेगवेगळ्या काय करतात, जागा त्यांना माहिती असतात. तर त्या सगळ्या जागा काय केलं होतं, मिस्टर जे होम्स होते त्यांनी काय केलं होतं, बंद केलेलं होतं. क्लोज ऑल द रूट्स बाय विच क्रिमिनल बाय इस्केप म्हणजे ज्या मार्गाने जे क्रिमिनल आहेत म्हणजे जे गुन्हेगार आहेत ते पळून जातील ते सगळे काय केले, रूट्स म्हणजे काय, रस्ते त्यांनी क्लोज करून ठेवले म्हणजे बंद करणे, सर्व मार्ग बंद करणे. मग बघा स्प्रँग आउट. स्प्रँग आउट करणे म्हणजे काय, जम्प करणे, उडी मारणे. मग आहे सेज्ड. सेज्ड म्हणजे पकडणे. तसं दुसरा शब्द काय आहे, कॉट. कॉट म्हणजे पकडणे. मग फॉइल्ड, लेड वेस्ट, प्रिव्हेंटेड. फॉइल्ड म्हणजे वाया घालवणे. मग आहे ग्रेटफुल. ग्रेटफुलचा अर्थ होतो थँकफुल, धन्यवाद जे वगैरे म्हणतो आपण ते. ऑब्जेक्ट, पर्पज किंवा रिझन म्हणजे ऑब्जेक्ट इथे कुठल्या अर्थाने घेतलेला आहे, रिझन, पर्पज म्हणजे कुठलं तरी कारण असेल त्याच्यासाठी. आणि पेक्युलियर मीन्स काय आहे, स्ट्रेंज. स्ट्रेंज म्हणजे डिफरंट, वेगळा असा. तर अशा प्रकारे मुलांना आपण काय केलेलं आहे, जे शब्दाचे अर्थ आहेत, वर्ड मिनिंग आपण अभ्यासलेले आहेत. आता या स्टोरीची जी समरी आहे, जे सारांश आहे ते काय करूया आपण आता थोडक्यात बघूया. तर बघा काय दिलेलं आहे, आपण सारांश बघूया. When the story opened and Mr. Wilson stated his experience of the job with the red-headed league, it seemed as a harmless prank. तर इथे काय दिलेलं आहे, म्हणजे जेव्हा आपलं पार्ट 1 चालू होतं आणि पार्ट 1 कोणाची स्टोरी असते, मिस्टर विल्सन यांची स्टोरी असते आणि त्यांच्या अवतीभोवती ही स्टोरी फिरत असते. वेन द स्टोरी ओपन जेव्हा स्टोरीला या कथेला सुरुवात होते, मिस्टर विल्सन स्टार्टेड हिज एक्सपिरियन्स ते त्यांचा अनुभव सांगतात ऑफ द जॉब विथ द रेड हेडेड लीग. मिस्टर विल्सन काय हे काही म्हणजे ते जॉब पॉन ब्रोकर असतात परंतु ते एक ऍडव्हर्टाइजमेंट बघतात रेड हेडेड लीगची आणि त्या ऑफिसमध्ये ते काय करतात,
काम करायला सुरुवात करतात. तर तो जो पहिला एक्सपिरियन्स आहे पार्ट 1 मध्ये ते काय करतात शेअर करतात त्यांचा रेड हेडेड लीग या म्हणजे या संघटनेत ते कसे जुळले, कशी ॲडव्हर्टाइजमेंट त्यांना कोणी दाखवली, मग ते म्हणजे रेग्युलर जात होते, त्यांना वॉच करत होते डॉक्टर जे रॉस होते आणि नंतर काही 2 महिन्यानंतर ती रेड लीग ही कशी मिस्टेरियसपणे बंद पडली. तर हा एक्सपिरियन्स ते काय करतात पहिले त्या पार्ट 1 मध्ये ते सांगतात, की रेड हेडेड लीग म्हणजे लाल केस असलेल्या लोकांच्या संघटनेबद्दल त्यांचा कसा एक्सपिरियन्स होता ते सांगतात. इट सीम्ड ॲज अ हार्मलेस प्रँक. तर त्यांना वाटते, की त्यांच्यासोबत हार्मलेस म्हणजे कुठली जखम न करता, कुठली इजा न करता त्यांच्यासोबत एक प्रँक करण्यात आला. म्हणजे त्यांच्यासोबत एक खूप मोठं म्हणजे फसवेगिरी किंवा एक मजाक करण्यात आला त्यांच्यासोबत. सो हाउएव्हर विथ हिज ग्रेट ऑब्झर्वेशन स्किल्स अँड इंटेलिजन्स Sherlock Holmes revealed the prevented one of the most cunning attempt of bank robbery. आणि हा जो तो प्रँक आहे त्यांच्यासोबत ज्यांना ते फसवण्यात आलेलं आहे, हे जे मिस्टेरियसपणे हेडेड लीग बंद पडली, तर हे त्यांच्यासोबत हा प्रँक कोणी केला? का बरं केला? तर ह्या प्रश्नांची प्रश्न त्यांना पडतात आणि हे सॉल्व्ह करण्यासाठी मिस्टर विल्सन हे शर्लॉक होम्सकडे जातात आणि बघा शर्लॉक होम्स त्यांना खात्री देतात, की ते 2 दिवसातच काय करतील, ही जी केस आहे ते सॉल्व्ह करतील. तर हाउएव्हर विथ हिज ग्रेट ऑब्झर्वेशन. तर बघा शेरलॉक होम्स यांचं जे ग्रेट ऑब्झर्वेशन असतं म्हणजे त्यांचं एक तीक्ष्ण असं जे निरीक्षण असतं आणि ऑब्झर्वेशन केलं म्हणजे त्यांच्यात जी कला असते ऑब्झर्वेशनची निरीक्षण करण्याची आणि इंटेलिजन्स आणि त्यांच्या निरीक्षणामुळे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे शर्लॉक होम्स रिव्हील्ड अ प्रिव्हेंटेड वन ऑफ द मोस्ट कनिंग अटेम्प्ट ऑफ द बँक रॉबरी. तर बघा त्यांच्या हुशारीमुळे शर्लॉक होम काय करतात, ते एक त्यांच्या विल्सनच्या घराजवळ एक बँक असते आणि तिथे बँक रॉबरी होणार असते म्हणजे ती बँक लुटणार असतात. तर हा असा कनिंग म्हणजे असा धूर्त असा जो क्रिमिनलचा डाव असतो, तर ते काय करतात त्याच्यापासून त्या अटेम्प्टपासून म्हणजे बँकेला वाचवतात. आपल्या बुद्धिमत्तेचा आणि ऑब्झर्वेशनचा उपयोग करून बँक लुटण्यापासून ते वाचवतात. डॉक्टर वॅटसन ॲडमायर्ड होम्स रिझनिंग स्किल्स वन्स अगेन आणि नेहमीप्रमाणे त्यांचे जे फ्रेंड असतात, वॅटसन असतात, ते काय करतात ॲडमायर म्हणजे त्यांना ते मांडतात होम्स रिझनिंग स्किल्स वन्स अगेन. म्हणजे होम्स जे रिझनिंग आहे, जे कारणं शोधतात किंवा जे काही त्यांचं ऑब्झर्वेशन आहे, इंटेलिजन्स आहे आणि ते त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि चातुर्यामुळे ते कशा काय ज्या मिस्ट्री किंवा जे काही गुन्हे, जे क्राईम कसं सॉल्व्ह करतात, हे परत ते जे मिस्टर त्यांचे वॅटसन आहेत, फ्रेंड आहेत, ते ॲडमायर करतात म्हणजे मानतात. तर आपण ही सुंदर अशी स्टोरी आपण अभ्यासलेली आहे. त्याचं एक्सप्लेनेशन बघितलं आहे आणि नेहमीच्या पाठांपेक्षा ही जी स्टोरी होती, ही म्हणजे डिटेक्टिव्ह शर्लॉक होम्स एक डिटेक्टिव्ह आहे आणि त्याने कशी जी मिस्ट्री सॉल्व्ह केली त्याबद्दल आपण अभ्यासलेलं आहे. आय होप तुम्हाला ही स्टोरी समजली असेल आणि तुम्ही एन्जॉय सुद्धा केलेलं असाल. यानंतर आपण जे आपल्या स्टेप्स आहेत त्या आपण नंतर बघूया. तर मुलांना आपण रेड हेडेड लीग या प्रकरणाचं आपण काय एक्सप्लेनेशन बघितलं होतं, स्पष्टीकरण बघितलं होतं आणि मी छान समजावून सांगितलं होतं. यानंतर मुलांना आपली जी दुसरी स्टेप्स आहे म्हणजे ॲक्टिव्हिटी. तर काय करूया आपण ॲक्टिव्हिटीद्वारे जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात आपल्याला परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येतात ज्याचे ऑप्शन असतात म्हणजे फिलिंग द ब्लँक्स ट्रू ऑर फॉल्स अशा प्रकारचे प्रश्न येतात. तर ते आता ॲक्टिव्हिटीद्वारे काय करूया आपण प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करूया. तर बघा पहिला प्रश्न काय आहे? मिस्टर जॅबेज विल्सन वॉज अ. तर जॅबेज विल्सन हे कोण होते? गोल्डस्मिथ होते म्हणजे सोनार होते की पॉन ब्रोकर म्हणजे सावकार होते की पॉन ब्रोकर म्हणजे आपण एखाद्याकडे सावकाराकडे दागिने गहाण ठेवतो आणि त्या मोबदल्यात आपण पैसे घेतो आणि नंतर आपल्याकडे पैसे झाले की ते पैसे आणि तो व्याज म्हणजे इंटरेस्ट आपण परत करतो आणि आपली वस्तू सोडवून घेतो. त्याला पॉन ब्रोकर म्हणतात. तर मिस्टर जॅबेज विल्सन वॉज तर काय होते ते? गोल्डस्मिथ सोनार होते की पॉन ब्रोकर? तर काय आहे मुलांना याचं उत्तर सांगा? बरोबर. तर मिस्टर विल्सन वॉज अ पॉन ब्रोकर म्हणजे ते एक सावकार होते. आता बघा दुसरा प्रश्न आहे. डॅश वॉज फुल ऑफ रेड हेडेड पीपल. तर आता कुठले जे लोकं होते, कुठल्या रस्त्यावरचे लोकं जे होते, जो ॲड्रेस होता, तर कुठले लोकं फुल ऑफ रेड हेडेड पीपल होते, म्हणजे लाल रंगाची केसं असलेले लोकं कुठे होते? फ्लीट स्ट्रीटमध्ये होते. फ्लीट स्ट्रीट म्हणजे हा एका प्लेसचं म्हणजे आपण असं म्हणतो ना, जसं नागपूरमध्ये तुम्हाला फुटाळा किंवा लॉ कॉलेज स्क्वेअर असं वगैरे जे काही चौक असते, तसं फ्लीट स्ट्रीट हे पण काय आहे, एक मोठं असं म्हणजे ते एका इमारतीचा ॲड्रेस आहे आणि ती खूप वेल नोन म्हणजे आहे. तर ते फ्लीट स्ट्रीट या इथे होते की फॅशन ट्रीट. फॅशन ट्रीट म्हणजे काय?
जिथे फॅशनेबल आपल्याला कपडे, जसं कपडे मिळतात, ॲक्सेसरीज मिळतात. म्हणजे आपण म्हणतो ना फॅशन स्ट्रीट म्हणजे रस्त्यावरचे जे फॅशनेबल दुकान असतात कपड्यांचे, आपल्याला ज्वेलरी वगैरे लागले तर ते फॅशन स्ट्रीट. आणि फ्लीट स्ट्रीट म्हणजे काय? हा एक ॲड्रेस आहे. तर बघा, म्हणजे जे फुल ऑफ हेडेड पीपल, फ्लीट स्ट्रीट इथे होते की फॅशन स्ट्रीट इथे उभे होते? तर कुठे होते मुलांनो? आपण पाहिली होती की जाहिरातीत 7 फ्लीट स्ट्रीट असा ॲड्रेस होता, म्हणजे असा पत्ता होता त्या इमारतीचा, जिथे रेड हेडेड लीग म्हणजे लाल केस असलेल्या लोकांची जी संस्था होती किंवा संघटना होती, त्याचं जे ऑफिस होतं ते कुठल्या रस्त्यावर होतं? 7 फ्लीट स्ट्रीट या इथे होतं. तर मग काय होतं, म्हणजे गर्दी कुठे होती? डॅश वॉज अ फुल ऑफ रेड हेडेड पीपल. तर कुठे होते ते? ते होते फ्लीट स्ट्रीट इथे होते. बघा, तिसरं आहे बॉक्सेस इन द सेलर वेअर फुल ऑफ. आता सेलर म्हणजे तळघरात, बँकेच्या तळघरात जिथे बॉक्सेस ठेवलेली होती, तर त्या बॉक्सेसमध्ये काय होतं? फुल ऑफ गोल्ड म्हणजे संपूर्ण सोन्याने भरलेली होती की सिल्वर की चांदीने भरलेली होती? तर काय होतं मुलांनो? फुल ऑफ काय आहे याचं उत्तर? फुल ऑफ गोल्ड. तर काय आहे? बॉक्सेस इन द सेलर वर फुल ऑफ गोल्ड म्हणजे संपूर्ण ती गोल्डनी भरलेली होती, म्हणजे सोन्याने भरलेली होती. चौथा प्रश्न बघा, द बँक वॉज ग्रेटफुल टू. द बँक वॉज ग्रेटफुल टू म्हणजे कशासाठी थँकफुल आहे ती? मिस्टर क्लेसाठी आहे की मिस्टर होम्ससाठी आहे? तर थँकफुल, ग्रेटफुल कशासाठी असणार आहे? तर कोणी सॉल्व्ह केलं होतं ते सोनं लुटण्यापासून, बँक रॉबरीपासून कोणी वाचवलं होतं? मिस्टर होम्सनी वाचवलं होतं. मग काय, द बँक वॉज ग्रेटफुल टू मिस्टर होम्स. तर हे उत्तर आपलं काय आहे? बरोबर आहे. म्हणजे ते थँकफुल आहे त्याच्यासाठी. आता 5वा प्रश्न बघा. जोन्स वॉज फ्रॉम. मिस्टर जोन्स वॉज कुठून होते? स्कॉटलंड यार्डवरून होते की आयर्लंड? तर कुठे होते मिस्टर जोन्स वॉज फ्रॉम? कुठून आलेले होते ते? स्कॉटलंड यार्डमधून आलेले होते. म्हणून उत्तर आपलं स्कॉटलंड यार्ड आहे. 6वा बघा. ॲन इन्स्पेक्टर अँड 2 ऑफिसर्स वर वेटिंग ॲट मिसेस विल्सन्स हाऊस. तर बघा, अँड इन्स्पेक्टर अँड 2 ऑफिसर, इन्स्पेक्टर आणि 2 ऑफिसर होते वेटिंग ॲट मिस्टर विल्सन्स हाऊस. ते मिस्टर विल्सनच्या घराच्या बाहेर वाट पाहत होते का? ते सेंटेन्स काय आहे मुलांनो? हे बरोबर आहे की ते पळून जाऊ नये म्हणून तिथे आधीच व्यवस्था केली होती. 7वा प्रश्न बघा. The advertisement which appeared in newspaper was shown to Mr. Wilson by his assistant Vincent Spaulding. बघा, the advertisement which appeared in newspaper म्हणजे जी जाहिरात, ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात ज्या न्यूजपेपरमध्ये आली होती, was shown to Mr. Wilson. मिस्टर शोनला दाखवलं कोणी? बाय हिज असिस्टंट विन्सेंट स्पॉल्डिंग. म्हणजे जी न्यूजपेपरमध्ये जाहिरात आली होती, सॉरी, द रेड हेडेड लीगची जी बातमी आली होती, तर मिस्टर विल्सनला त्यांचे जे असिस्टंट आहेत, काय नाव आहे त्यांचं? विन्सेंट स्पॉल्डिंग यांनी दाखवली होती का? तर आपलं काय येईल आन्सर? ट्रू येईल की फॉल्स येईल मुलांनो? तर काय येईल? आपलं हे जे सेंटेन्स आहे हे काय आहे? ट्रू आहे, म्हणजे बरोबर आहे. आता बघा 8वा प्रश्न बघूया आपण. मिस्टर एझिका एझिक Ezekiah Hopkins, as American millionaire, had founded the famous red-headed league. बघा, मिस्टर एजिकिया होपकिन्स अँड अमेरिकन मिलेनियन म्हणजे मिस्टर एजिकाहा होपकिन्स हे अमेरिकन मिलेनियर आहेत, म्हणजे करोडपती आहेत. हॅड फाउंडेड म्हणजे त्यांनी स्थापना केली होती द फेमस रेड हेडेड लीग. त्यांनी स्थापना केली होती का? ते काय आहे उत्तर मुलांनो? तर ट्रू, अकॉर्डिंग टू आपल्या चॅप्टरनुसार हे बरोबर आहे. हे दिलेलं आहे आपल्या पुस्तकमध्ये. बघा मुलांनो, आपला जो 9वा प्रश्न आहे बघा काय आहे? विन्सेंट स्पॉल्डिंग वॉज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीग. म्हणजे विन्सेंट स्पॉल्डिंग होते, त्यांना ते रेड हेडेड लीग म्हणजे लाल केसांची जी संघटना आहे त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह अध्यक्ष होते का? तर हे ट्रू आहे की फॉल्स आहे? तर काय येईल उत्तर मुलांनो? फॉल्स म्हणजे चुकीचं आहे. तर त्याचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते, तर कोण होते त्याचे जे रिप्रेझेंटेटिव्ह? विन्सेंट स्पॉल्डिंग नव्हते, तर काय होते? डंकन रॉस. कोण होते रिप्रेझेंटेटिव्ह? डंकन रॉस हे रेड हेडेड लीगचे रिप्रेझेंटेटिव्ह होते. हे असं आपण ते स्टोरी वाचताना आपण ऐकलंय. तर म्हणून हे सेंटेन्स काय आहे? हे जे सेंटेन्स आहे हे काय आहे मुलांनो? फॉल्स आहे, म्हणजेच चुकीचं आहे. आता यानंतरचा प्रश्न बघूया आपण. मिस्टर विल्सन पे वॉज 4 pounds अ वीक.
मिस्टर विल्सन पे वॉज 4 पाउंड्स अ वीक. म्हणजे मिस्टर विल्सन होते, त्यांना म्हणजे वीकला म्हणजे आठवड्याच्या शेवटी 4 पाउंड एवढं म्हणजे त्यांना पेमेंट मिळायचं का? तर हे उत्तर काय आहे? हे जे सेंटन्स आहे हे ट्रू आहे की फॉल्स आहे? तर काय मुलांनो, हे जे सेंटन्स आहे हे ट्रू आहे. त्यांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात वीकेंडला म्हणजे आठवड्याच्या शेवटी त्यांना 4 पाउंड्स इतकं म्हणजे त्यांचं पेमेंट मिळायचं. तर अशा प्रकारे मुलांनो, ॲक्टिव्हिटीद्वारे आपण फिलिंग द ब्लँक्स आणि ट्रू ऑर फॉल्स हे प्रश्न किंवा क्वेशन्स आपण अभ्यासलेले आहेत.